दिवसाची सुरुवात येशूबरोबर. कधी असा आपल्या मनामध्ये विचार आला आहे का, की सारखं काय देवाकडे मागायचं, सारखी सारखी का प्रार्थना करायची, सारखं मागितल्याने देव कंटाळून तर नाही जाणार ना, असं बऱ्याच वेळेस कधी कधी मनामध्ये आपल्या येतं. मला माझं लहानपण आठवतं. ज्यावेळेस आम्ही लहान होतो आणि आमचे वडील लहान मोठ्या कुठल्या तरी जत्रेमध्ये आम्हाला घेऊन जायचे आणि एखादी खेळणी आवडलं, एखादी वस्तू आवडली, तर आम्ही सारखं ते वडिलांकडे मागत राहायचो. आणि मग ते अख्खा जत्रा फिरून आम्ही तीच गोष्ट लावून धरायचो आणि वडिलांकडे तेच मागत राहायचो. आणि नंतर मग शेवटी ज्यावेळेस जत्रेतून बाहेर निघायचं असतं त्यावेळेस मग जे मागितलेले आहे ते वडील आम्हाला ते घेऊन द्यायचे आणि मग आम्हाला त्याबद्दल खूप आनंद वाटायचा. जर आपले जगिक वडील असं सारखे मागितल्याने आपल्याला देतात, तर आपला स्वर्गीय पिता जो आपला बाप आहे, स्वर्गातला बाप आहे, तो आपल्यासाठी का देणार नाही. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने ह्यासाठी एक दाखला सुद्धा सांगितला. बघा, लूक शुभवर्तमान ह्याच्या 11व्या अध्यायामध्ये, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 11, ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एका मित्राचा दाखला सांगितला की मध्यरात्री तो त्याच्या मित्राला जाऊन उठवतो आणि भाकरी उसण्या मागतो. पहिल्यांदा तो मित्र आहे तो उठत नाही, जो झोपलेला आहे, परंतु नंतर खूप आग्रह केल्यामुळे तो शेवटी उठतो आणि त्या मित्राला जे पाहिजे ते देतो. त्याने ते दिले त्या मित्राने, कारण त्या पहिल्या मित्राने त्याच्याकडे ते सारखं मागितलेलं होतं. येशूने हा दाखला परमेश्वराला धरून सांगितलेला आहे. आणि जर तो त्रासलेला मित्र आग्रह केल्यामुळे जर देऊ शकतो, तर ज्याची गरज आपल्याला आहे ते परमेश्वर आपल्याला का देणार नाही. हे खरे आहे की देव जो आहे, परमेश्वर जो आहे, हा वेळेनुसारच आपल्याला देणार आहे, परंतु तो देणार आहे, तो आपल्या प्रार्थना ऐकतो. आणि म्हणून काळजी करू नका. देवाला तुमच्या प्रार्थनेचा कंटाळा कधीही येत नाही, किंवा तो तुमच्या सततच्या प्रार्थनेमुळे त्रासून सुद्धा जात नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 8वं वचन, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 11 अँड वर्स 8. मी तुम्हास सांगतो, तो त्याचा मित्र आहे, यामुळे तरी तो उठून त्याला देणार नाही, तरी त्याच्या आग्रहामुळे जे काही पाहिजे तो उठून त्याला देईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.